ज्ञान प्रबोधिनीच्या विवाहपूर्व संवाद केंद्राचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होतोय आणि या प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्रीशक्ती प्रबोधनच्या प्रमुख गौरीताई कापरे, ज्यांनी तेरे मेरे सपने साकार करण्याकरता कमिशन सोबत खूप काम केलं, अशा आपल्या डॉक्टर अनघाताई लवळेकर, त्यासोबतच या मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे अधिकारी श्री रामवतार सिंग, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्री सुभाषरावजी देशपांडे, श्री महेंद्रजी सेठियाजी, समोर बसलेल्या सुवर्णाताई गोखले, आशुतोषजी, त्यासोबतच डॉक्टर गिरीशराव बापट, संवादिनीच्या सगळ्या सदस्या, माझ्या मैत्रिणींना, आजचं हे केंद्र सुरू करताना मला खूप विशेष आनंद आहे. त्याचं कारण मी नंतर सांगते. पुण्यात केंद्र सुरू होतं याचा केवळ आनंद नाही आहे, तर आनंद हा आहे की समग्रतेने सगळ्या विषयांवर विचार करून सुरू होणारं असं हे केंद्र आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आजचं हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम नसून समाजामध्ये अधिक सुदृढ, समंजस आणि संतुलित वैवाहिक जीवन घडवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. ज्ञान प्रबोधिनीमध्ये जेव्हा हा कार्यक्रम होतो आहे तेव्हा आनंद याचा विशेष याकरता आहे की मानसशास्त्र असेल, व्यक्तिमत्व विकास असेल किंवा सामाजिक परिवर्तन असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञान प्रबोधिनीचं काम अत्यंत उल्लेखनीय आहे. आणि हे जे उल्लेखनीय काम आहे हे केवळ फक्त मी म्हणेन की पेपरवर्क नाही आहे, तर प्रत्यक्षामध्ये फील्डवर जाऊन जो अनुभव तुमच्याकडे आहे तो तुम्हाला इतर सगळ्यांपासून फार वेगळा ठरवतो. मी आत्ता जेव्हा सादरीकरण ऐकत होते तुमचं आणि त्याच्यातले अनुभव ऐकत होते तर मी विचार करत होते, मी थक्क झाले. मी विचार करत होते की गेल्या 1.5 वर्षापासून मी दिवस रात्र या केंद्रांचा विचार करते. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये उठताना बसताना सगळ्याला केवळ हेच आहे, मला नेमकं काय हवं होतं, तर ते मला आत्ता गवसले. त्यामुळे ह्याचा खूप आनंद झाला आहे की मी जो विचार करत होते किंवा मी म्हणण्यापेक्षा कमिशन जो विचार करतो आहे तो विचार जर कोणाला नीट समजला असेल तर तो तुम्हाला खूप छान समजला आहे. आणि मला खात्री आहे की तुमचा हा अनुभव आणि तुमचं समर्पण, हे समर्पण आहे, हे केवळ काही एखादं काम दिलं आहे आणि बस कर्तव्य म्हणून करायला असं नाही आहे. हे समर्पण समाजामध्ये खूप बदल घडवेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अगदी खात्री आहे. आपण असं म्हणतो की जर कुटुंब सशक्त असेल तर समाज सशक्त होतो, आणि समाज जर सशक्त असेल तर राष्ट्र एका फार मोठ्या उंचीवर पोहोचतं. आज याच विचाराला प्रत्यक्ष आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो आहोत. माझ्या आधी मला आनंद आहे की 3-4 भाषणं झाली, पण त्यातलं एकही भाषण दुसरीसारखं नव्हतं. खूप वेगवेगळ्या पैलूंवर विचार केला होता आणि अतिशय टू द पॉइंट होता, नीट होता. त्यामुळे आता त्या पैलूंवर मला बोलण्याची गरज नाहीये, ते फार क्लिअर आहे की काय काय गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण या सगळ्याचं जर आपण सार काढलं तर आपण इतकं नक्की म्हणू शकतो की विवाह जो होतो तो केवळ 2 व्यक्तींचं मिलन नसतं, तर 2 विचारांचा, 2 संस्कृतींचा आणि 2 कुटुंबाचा तो संगम असतो. आणि हे लक्षात घेऊन आपण हाही विचार करतो की हा विवाह, हा विश्वास, परस्पर आदर आणि समानतेवर आधारलेला संवाद आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते एकमेकांना ऐकणं, एकमेकांचं ऐकणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांना समजून घेऊन आपण जसे आहोत तसे आपण स्वीकारणं.
कारण कधी दोन व्यक्ती सारख्या नसतात की जे मला हवंय ते कोणाला मिळालंय सगळं 100% असं या पृथ्वीवर एक पण माणूस नाहीये. पण समजून घेण्याची प्रोसेस खूप महत्वाची आहे. आणि ती जर प्रोसेस जर नीट झाली, संवाद जर नीट झाला, तर उत्तमपणे ते वैवाहिक जीवन पुढे जातं. याचा पण अनुभव आपण अशा अनेक प्रेरणादायी कुटुंबांमधनं, अशा व्यक्तींच्या मधनं आपण वेळोवेळी घेत असतो. माझ्या आधी काही छान उदाहरणं सांगितली, तुम्ही सांगितलं, छान उदाहरण दिलं की आपण एखादी छोटी गोष्ट करताना किती विचार करतो. तसंच मला पण तशीच त्याच धाटणीवरची 2 उदाहरणं सांगायची आहे. आपण बघा, जेव्हा शेतकऱ्याचा विचार करतो की त्याला शेती करायची, त्याला त्याचं पीक उत्तम काढायचं आहे. रामोतर जी, आज थोड़ा सा आप माफ कर देना कि आज पूरा भाषण मेरा मराठी में है, आप बहुत ज्यादा समझ नहीं पाएंगे, पर आपने वैसे सुना है तो फिर आज आप मराठी में सुन लीजिए. तो जैसे मैं कह रहे थे कि जब हमारा किसान, जब उसको अच्छा फसल चाहिए होता है तो सबसे पहले वो क्या करता है, वो सबसे पहले प्रयास करता है कि अपने जमीन को वो तैयार करे, उसकी गुड़ाई करे. बाद में फिर वो देखता है कि वो जमीन कैसी है, उसके लिए खाद डालने के लिए वो तैयारी करता है. वो देखता है कि पानी है क्या, पानी की तैयारी करनी है. और बाद में वो सोचता है कि सबसे अच्छा बीज मैं लेकर आऊँ. और उसके बाद वो बीज बोता है तो 3 महीने के बाद, 4 महीने के बाद बहुत अच्छी फसल आने की संभावना होती है, अच्छी फसल आ जाती है. म्हणजेच आपण असं म्हणू की एक शेतकरी बी पेरण्यापूर्वी जमिनीची ओळख करून घेतो, त्याची मशागत करतो, खत पाण्याचं नियोजन करतो. तशीच तयारी आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा करावी लागते. आजच्या जेनझीच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर एक छोटंसं गॅजेट घेण्याकरता आपण किती विचार करतो. 10 वेळेला एक मोबाईल घेताना जर घ्यायला गेलो तर त्याला उलट पालट करतो. त्याची मेमरी किती आहे, त्याचा साऊंड चांगला आहे का, आणि त्याच्यामध्ये अजून काय काय फॅसिलिटीज मिळू शकतील, त्याचा कॅमेरा कसा आहे, मला उत्तम फोटो काढता येतील का, किती किती डिमांड असतात आपल्या. जो मोबाईल फोन तुम्ही वर्ष 2 वर्षाच्या पुढे वापरत नाहीत, आजकाल लाईफ तेवढंच आहे. जेनझी तर कदाचित, किंवा काही लोक जे ज्यांची क्षमता आहे ते तर म्हणतात की ठीक आहे, आता वर्षभर वापरलं ना, खूप झालं, जुना झाला आता. अरे जो मोबाईल फोन आम्ही वर्षभराकरता वापरतो त्याच्याकरता आम्ही इतका विचार करतो. इथं तर आयुष्य एकमेकांच्या सोबत काढायचं आहे, आणि नुसतं सोबत नाही काढायचं आहे, ते यशस्वी घडवायचं आहे, त्याला मिनिंगफुल बनवायचं आहे. तेव्हा आपण किती विचार केला पाहिजे. पण कधी कधी दुर्दैवानं हे सांगावंसं वाटतं की आज सुद्धा आपण जो विवाहाचा विचार करतो, आपल्या समाजामध्ये विवाहाचा अर्थ अनेकदा केवळ विधी करणं आहे, दागदागिने आहे आणि समारंभ आहे. संगीत कसं करायचं, हल्दी कशी करायची, मेहंदी कशी करायची, याच्यापुरताच तो मर्यादित राहतो. हे करायला माझी ना नाही आहे, हौशी मोजी असल्या पाहिजे, त्या वेळेसोबत चालल्या पाहिजे, नक्की करा त्या. पण त्यासोबतच आपल्या भावना, एकमेकांशी होणारा संवाद आणि परस्पर समज जी आहे ती मात्र मागे पडते. आणि मग ती जर गरज मागे पडली, ते जर पूर्ण नाही झालं, तर मग आपण परिणाम बघतो की विश्वासाचा अभाव आहे, एकमेकांच्या बद्दल कधी आदर ठेवलाच नाही, मी म्हणेल ते खरं, अहंकार वाढले आहेत, मग त्याच्यामध्ये भौतिक गोष्टींना जास्त महत्त्व दिलं गेलंय आणि मग ते बिघडतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय महिला आयोगानं तेरे मेरे सपने हा उपक्रम सुरू केलाय. मी एकच सांगेन की हा उपक्रम म्हणजे काय आहे, तर समजुतीचा सेतू उभारण्याचा हा आम्ही प्रयत्न केलाय. संवादाला सन्मान देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महिला आयोगानं केलाय. आणि विवाहाकडे केवळ नातेसंबंध म्हणून न बघता सहजीवनातील समान भागीदारी, समान पार्टनरशिप जी आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महिला आयोगानं केला आहे. कारण जोपर्यंत एकमेकांच्या बद्दल विश्वास नाहीये, चांगला विवाह होण्याकरता, चांगलं नातं चालण्याकरता एकमेकांच्या प्रती अतूट विश्वास असण्याची फार गरज आहे. केवळ इतकंच नाही, तर त्यासोबत एकमेकांच्या करता समर्पण वाटण्याची खूप गरज आहे. समर्पण या शब्दाचा अर्थ आपण चांगलं समजतो.
एकमेकांच्या करता करायचं आहे, इतकं मनापासून करायचं आहे की ते वाटलंच नाही पाहिजे की मी तुझ्याकरता केलंय. मग तर बोलण्याची गोष्ट दूरच आहे. तुझ्याकरता मी हे केलं आणि तू माझ्याकरता हे केलं हे जर म्हणतात तर मग ते समर्पण नाहीच आहे. केवळ एकमेकांच्या करता नाही, कुटुंबांच्या करता दोघांनी करायचं आहे. हे इक्वल आहे, बरोबरीच्या नात्याने करायचं आहे. आणि तो जो बॉन्ड आहे तो अधिकाधिक पक्का करायचा आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच जोपर्यंत एकमेकांच्या प्रती अपार आदर नाहीये तोपर्यंत तो विवाह खऱ्या अर्थाने यशस्वी होतच नाही. मला सगळं तू बघ, मला आदर दे, माझं कौतुक कर, मी कसं घर उभं केलं हे तू सगळं सांग, तू बोल, ही आमची अपेक्षा आहे. पण त्यासोबत तो सुद्धा घर सांभाळतो आहे, तो सुद्धा घराकरता प्रयत्न करतो आहे सांभाळण्याचा. दोघांच्या कामाची तुलना नाही होऊ शकत, पण दोघांच्या कामाचा उत्तम आदर करता येतो. आणि वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांच्या प्रती असलेला उत्तम आदर हे खऱ्या अर्थानं उत्तम सहजीवनाचं रहस्य आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच मी जसं आधी म्हणते की विवाहाकडे केवळ नातेसंबंध म्हणून नव्हे तर सहजीवनातील समान भागीदारी म्हणून राष्ट्रीय महिला आयोगानं पाहण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला या उपक्रमाची आम्ही सुरुवात केली तेव्हा मलाही वाटलं नव्हतं की तो इतका यशस्वी होईल. पण मी दुसऱ्या अँगलनी पण याला बघते, ते इतकं यशस्वी होत आहे याचा अर्थ काय, त्याची किती गरज आहे. अजून तर मी हे म्हणते की एवढ्याशा लोकांपर्यंत पोहोचलो आहोत, एवढ्याशाच जो बिंदूच आहे, तरी एवढी गरज भासते आहे. जेव्हा खऱ्या अर्थानं समाजामधल्या सगळ्या घटकांच्या पर्यंत पोहोचू तेव्हा आपण लक्षात घेऊ त्याची गरज किती मोठी आहे. पण त्यावेळेला मला असं नव्हतं वाटतं की हा उपक्रम इतका व्यापक होईल. पण आज मला सांगावं वाटतंय की आम्ही प्रयत्न केले आणि आज 105 तेरे मेरे सपने या केंद्रांची सुरुवात झाली आहे. पण ही वाटचाल इथंच थांबत नाहीये. तर आज मला आनंद आहे की आपलं ज्ञान प्रबोधिनीचं केंद्र इथं सुरू झालं. मी खरं सांगू का, मी फार कमी केंद्रांच्या उद्घाटनाला गेले. दिल्लीमध्ये पहिलं एक केंद्र उद्घाटन केलं होतं, ते पहिलं होतं म्हणून मी तिथं गेले. दुसरं केंद्र आपण पुण्यातच केलं, बाया कर्वेमध्ये, तेही खूप छान झालं. आणि मी तिथं आले आणि तिसरं मी आज इथं आले. याशिवाय मी कुठं नाही गेलेले. ते शक्य पण नसतं, तेवढा वेळ पण नाहीये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा कमिशनची अध्यक्ष तिथं जाते त्यावेळेला हे जरूर नक्की बघितलं जातं की जिथे आपण काम करतो आहे तिथली समज किती आहे, त्याचा समाजाला किती उपयोग होईल, हा विचार नक्की केला जातो. आणि मला आज फार छान वाटलं. तुमच्या चौघींची भाषणं ऐकली तेव्हा मला असं लक्षात आलं की तुम्ही सुद्धा किती समग्रतेने विचार केला. मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगणार आहे. मी जेव्हा तुमच्या संवादनीच्या कार्यक्रमाला आले त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये हा विषय खूप घोळत होता. मी जेव्हा राज्य महिला आयोगाची अध्यक्ष होते तेव्हापासून तो चालू होता आणि तो माझा रोज म्हणजे भुंग्यासारखा मला पोखरत होता की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, काही केलं पाहिजे, पण समजत नव्हतं काय करावं ते. मी जेव्हा संवादिनीमध्ये आले आणि संवादिनीमध्ये सगळ्या संवादिनींचे मी संवाद ऐकला, त्यांची भाषणं नव्हती. काही जणी तयारी करून बोलून आल्या होत्या, काही जणी त्यांना मे बी आधी सांगितलं असेल, पण त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडले. आणि त्याच्यामधली एक संवादिनी असं म्हटली की कुठली तरी तालुक्यामधली होती, तुमचे अनेक केंद्र असतील त्याच्यामधली होती, आणि ती बोलता बोलता असं म्हटली की जेव्हा आम्ही सगळ्याजणी एकत्र येतो, आम्ही बोलतो, त्यावेळेला आम्ही सगळ्यात आधी हा पण प्रयत्न करतो की सासूचा आणि सुनेचा पण संवाद व्हावा. आणि आम्हाला असं लक्षात आलं की जेव्हा हा सासूचा आणि सुनेचा संवाद होतो तेव्हा ते घर खूप छान चालतं. त्यामुळे आम्ही हे प्रयत्न केलेत. मला त्या क्षणी असं वाटतं की मला माझी वाट गवसली. त्यानंतर आम्ही विचार केला, त्या विचारांमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करून घेते, इथं पल्लवीताई आल्या त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. मला आनंद आहे, अभिमान आहे की देशव्यापी या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्रानं खूप मोठी साथ दिली. हा विचार पक्का करण्याची, याची वैचारिक बैठक करण्याची, आणि आम्ही पुढे गेलो. पण मला तुम्हाला हेही सांगायचं की ही वाटचाल केवळ इथेच थांबणार नाहीये. आम्ही आता सुरू केलंय, आम्ही कलेक्टरशी बोलतोय, आम्ही म्युन्सिपल कमिशनरशी बोलतोय, युनिव्हर्सिटीशी बोलतोय, आम्ही NGOशी बोलतोय. आणि आत्ताच
आम्ही जवळपास 150 लोकांचं ट्रेनिंग, जे समुपदेशक आहेत त्यांचं आत्ता आम्ही ट्रेनिंग केलं आहे. आणि रामोतर जी मुझे लगता है अभी हम ऐसे ही 100 सेंटर्स अभी हम शुरू करेंगे NGOs के साथ. ते 105 आणि अजून 100 केंद्र आता सुरू होतील, ज्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालं आहे. अशी 205 केंद्र तर लगेच होत आहेत. पण ह्याच्यासोबतच आम्ही अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. आम्ही कर्नाटकामध्ये जे महिला बाल विकास विभागाच्या सहकार्यानं कर्नाटकामध्ये आम्ही एका वेळेला 178 केंद्र सुरू करतो आहोत. आणि हे 178 केंद्र जी सुरू व्हायची आहेत त्या सगळ्यांचं उत्तम ट्रेनिंग होतंय आता. त्याची सगळ्याची तयारी आहे. म्हणजे केवळ ट्रेनिंग होऊन नाही चालणार. तर मी जसं आधी म्हटलं की ते ट्रेनिंग झाल्यानंतर त्या केंद्राला मॉनिटरिंग करण्याची पण सगळी व्यवस्था लावावी लागते. त्या विषयामध्ये आज आपण एक विचार करतो आहे, पण जेव्हा जितकं आपण खोल जातो तेव्हा अनेक नवे विचार येत जातात. ते सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतात आणि ते घेऊन पुढं काम करावं लागतं. आम्ही आता कर्नाटकासोबत आमचं काम सुरू झालं आहे आणि मला सांगायला बरं वाटतं की 10 ऑगस्टला या 178 सेंटर्स एका दिवशी कर्नाटक राज्यामधले सगळे सुरू होते. त्यामुळे तसं जर पाहिलं आपण तर जवळपास तोपर्यंत आमच्या केंद्रांची संख्या मागे पुढं 450-400च्या आसपास जाते आहे. आता हा उपक्रम सगळ्या राज्य सरकारांच्याकडनं स्वीकारला जातो आहे आणि हा वेगानं खूप विस्तारतो पण आहे. पण तरी मी हे म्हणेल की हे पुरेसं नाही आहे. म्हणजे देशामधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कमीत कमी एक केंद्र सुरू व्हावं आणि त्याचा लाभ, त्या विचारांचा लाभ तिथल्या सगळ्या लोकांना व्हावा असा प्रयत्न राष्ट्रीय महिला आयोग करतो आहे. पण तरी मी हे म्हणेल की हे पुरेसं नाही आहे. कारण अनेक मुलं आणि मुली लग्नाचे आहेत. सगळ्याच कुटुंबामध्ये नातेवाईकांच्यामध्ये विवाह होत आहेत. त्याला एक केंद्र पुरे पडू शकत नाही. ही एक चळवळ व्हायला हवी असा आम्ही विचार करतो आहे. आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की विवाहाची तारीख आपण ठरवतो, स्थळ ठरवतो, इतर तयारींच्यावर आपण खूप चर्चा करतो. तसंच विवाहपूर्व समुपदेशन जे आहे, प्री मॅरिटल काउन्सिलिंग, कम्युनिकेशन, हेही प्रत्येक विवाहापूर्वीचं स्वाभाविक आणि आवश्यक पाऊल बनलं पाहिजे. याकरता प्रयत्न केला पाहिजे. कसं असावं हे सेंटर? तर मला असं वाटतं की याचं वैशिष्ट्य असं असलं पाहिजे की येथे मुलांना शिकवलं जात नाही आहे, तर इथं त्यांना मनापासून ऐकून घेतलं जात आहे. काय त्यांच्या अपेक्षा हे समजून घेतल्या जात आहेत आणि त्या अपेक्षांना त्यांनी कसं मार्ग काढायचा आहे, कसा संवाद करायचा आहे, त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण होऊ शकतात, अगदीच पूर्ण जरी नाही झाल्या तरी त्या पूर्ण न होणं सुद्धा कसं स्वीकारलं जातं. केवळ दोघांचं लग्न म्हणजे दोघांपुरतं सगळं आहे असं नाहीये. भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये 2 कुटुंब एकत्र येतात, एक्सटेंडेड फॅमिलीज एकत्र येतात, त्या एकमेकांना बांधतात. अशा वेळेला एकमेकांना कसं स्वीकारायचं आहे? सासूनं सुनेला कसं स्वीकारायचं आहे, सुनेनं सासूला आणि कुटुंबाला कसं स्वीकारायचं आहे, जावयानं मुलीच्या आईला कसं स्वीकारायचं आहे, आणि मुलीनं नंदेला आणि जावेला कसं स्वीकारायचं आहे, आणि दिरानं वहिनीला कसं बघायचं आहे. हे सगळे नाते ह्याच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये गुंतलेले आहेत. याचा उत्तम विचार आपल्याकडं झाला पाहिजे. कारण ही सगळी नाती आपल्याला समृद्ध करतात आणि ही समृद्धी आपण आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये नेहमी बघतो. अगदी आजच्या काळात जर बघायचं म्हटलं तर आपण आपल्या सिनेमा संस्कृतीमध्ये सुद्धा बघतो. परवा दिवशी माझ्या मुलीचा मी एक डान्स पाहत होते. तिच्याकडे नुकतंच लग्न झालं तिच्या दिराचं आणि तिच्या छोट्या दिरानं आणि तिनं दोघांनी संगीतमध्ये आदल्या दिवशी एक छान डान्स केला होता. ते लो चली मैं अपने देवर की बारात लेके. दोघांचं एकमेकांशी जे वागणं आहे, समजूतदारपणा आहे, तो इतका छान आहे. मला खूप वेळेला माझी मुलगी म्हणते की आमचं जावई तर खूप छान आहे सुदैवानं, पण रिषभ हे तिचा दीर हा खरंच माझा भाऊ आहे अगं. म्हणजे माझ्या भावाला मी जे सांगू शकेल ते मी माझ्या नवऱ्याला सांगू शकेल असं नाही आहे. रिषभ माझा भाऊ आहे तर मी रोहितला नाही सांगत, पण मी रिषभशी बोलते कारण तो माझा छोटा भाऊ आहे ना. हे मनापासून आपण जगतो. हे केवळ मी उदाहरण सांगितलं. सगळ्या घरामध्ये हे उदाहरणं होऊ शकतात.
परवा दिवशी एका कार्यक्रमाला पॉशचं एक मोठं ट्रेनिंग आम्ही दिल्लीमध्ये घेतलं. त्या कार्यक्रमाला आपल्या प्रसिद्ध पत्रकार रुबिका लियाकतजी आल्या होत्या. त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली. मी तुम्हाला खरं सांगते की मला ते ऐकून मला फार छान वाटलं. त्या म्हटले, माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला मुलगी सासरी निघाली की सगळेच रडत होते, आता आम्ही तुला मिस करू वगैरे असं सगळं सांगत होते. आणि ह्याच्यामध्ये माझी आई कुठं दिसत नव्हती. तर मला असं वाटलं की सगळ्यांना इतकं वाईट वाटतंय, पण माझी आईच कुठं दिसत नाही, ती काही बोलतच नाहीये. शेवटी माझी जायची वेळ झाली, मी गाडीत बसायला लागले, मग माझी आई आली. मी तिला म्हटलं, मी चालले आई, आता आपलं ते बोलणंच झालं नाही. तर तेव्हा माझ्या आईनं माझा हात खूप पक्का धरला आणि ती म्हणली, या सगळ्यांवर जाऊ नकोस, ते सगळे रडतायत, दुःख व्यक्त करतात किंवा तुला मिस करू वगैरे सगळं सांगतात, ते सगळं ठीक आहे, ते खोटं नाही, ते खरंच आहे. पण तुला मी एक गोष्ट सांगते, आता मला पण नाही विचारायचं, तुझी आई म्हणून तुला मी सांगते की ज्या नवऱ्याशी तुझं लग्न होतं आहे त्या मुलाला त्याच्या आईनं फार प्रेमानं वाढवलेलं आहे. तिने त्याला शिकवलं आहे, तो तुला आवडला आहे. त्याच्यामुळे आता लक्षात ठेव, मला रोज रोज फोन नाही करायचा, आपल्या सासूला विचारायचं. कारण त्या घरामध्ये कसं तुम्ही राहत आहेत, तुम्ही कसं वागतायत हे तू तुझ्या सासूला विचार. ती माझ्याहून अधिक चांगलं तीच सांगू शकेल. मी काय सांगणार आहे, मी तर दूर आहे, मी जेवढं काय दूरदूरून पाहिलं त्याच्यावरनं तुला मी सांगेन, मे बी माझा सल्ला चुकेल, पण तू हे तुझ्या सासूला विचार. आणि ज्या विश्वासानं तू तुझ्या सासूला विचारशील तेव्हा स्वाभाविक रीतीनं तिला चांगलं तर वाटेलच, पण तिची जबाबदारी सुद्धा खूप जास्त वाढते. बाळा, तू असं काम केलं पाहिजे, हे माझ्या आईनं मला सांगितलं. माझं लग्न झालं, छान सगळं झालं आणि मी सासरी गेले. मी 3-4 दिवस झालं तर लग्न होऊन, आणि मी बघत होते की सकाळी उठल्यानंतर माझा नवरा बोलतच नाही माझ्याशी, नुसतं शांत शांत राहतोय. मला कळेल ना की आपलं काही चुकलं का, नुकतंच नवीन लग्न झालेलं, एकमेकांना फार जाणत नाहीत, काय नाहीत, आणि मग हा बोलत का नाही, काय झालं असं की हा का नाही बोलत. पण नंतर मात्र मग तो पुन्हा नॉर्मल होत होता, पण तो सकाळी बोलत नव्हता. थोडीशी मी हैराण झाले आणि मी माझ्या आईला फोन केला की हा तर सकाळी उठल्यानंतर बोलतच नाही, काय करावं, म्हणजे मला कळत नाही माझं काही चुकलंय का किंवा काय झालंय. तर माझी आई जोरात हसली आणि ती म्हटली की तू मला का फोन करतेस. ज्या बाईनं ज्या मुलाला 25 वर्ष 27 वर्ष वाढवलंय, तिला माहिती ना आपल्या मुलाची सवय काय ते. तिला जाऊन विचार, मला नको विचारूस, तिला विचार, तिला फोन कर की तुझा मुलगा असं का करतोय, तुला ती 1 मिनिटात सांगेल. मी माझ्या सासूला फोन केला, त्या पण खूप हसल्या. त्या म्हटला, तू काही याच्याकडे लक्ष देऊ नको, हा असाच आहे, हा आपल्या बापावर गेलाय. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा याचा बाप असंच करत होता, बोलतच नव्हता. त्याच्यामुळे हा आपल्या बापावर गेलाय, पण त्याचं काही वाईट हे नाहीये, तो छानच आहे, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. हा पण एक काम कर, असं कर, याला पोहे फार आवडतात. सकाळी उठली ना, आवरलं झालं ना की त्याच्या पुढे एक पोह्याची डिश सरकवून दे आणि बोलू काही नको, बिलकुल बिलकुल त्याला काही म्हणू नकोस की मी तुझ्याकरता केलंय वगैरे वगैरे. एक पोह्याची डिश त्याच्या पुढे सरकवून दे, तो बघ तुझ्या मागे मागे येईल की मला अजून पोहे दे म्हणून, सगळं नॉर्मल होईल. सांगायचा मुद्दा असा की घरामध्ये कसं वागायचं, सासू किंवा सुना हा मुद्दा नाही आहे. एकमेकांच्या संबंधामध्ये तुम्ही कसं वागतात, कसं समजून घेतात, हे खूप महत्वाचं आहे. केवळ मुलीचाच मुद्दा नाही, मुलांचे पण खूप मुद्दे आहेत. ते जर सांगायला म्हटलं तर खूप वेळ जाईल, म्हणून मी त्यावर बोलत नाही. पण मी जसं म्हटलं की दोघांनाही अशा पद्धतीनं बोलण्याची, समजून सांगण्याची, नवीन आयुष्य कशा पद्धतीने पुढे जायचंय हे सांगण्याची खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं की या केंद्रामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या चर्चा होतील. म्हणजे जे लग्नाळू मुलं आहेत, मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ते इथे येऊन आपली समज तर वाढवतीलच, पण त्यासोबतच जर असं वाटतं की होणारी सासू, होणारी सून यांना पण यावं वाटतंय, तर त्यांनी सुद्धा आलं पाहिजे. कित्येक वेळेला मुलींना जबाबदारी नको वाटते, सासू सासरे नको वाटतात, घरातले लोक नको वाटतात. कालच माझ्या नात्यामध्ये एक लग्न ठरलं आणि सहज बोलता बोलता
जिचं लग्न ठरलं तिचा लहान भाऊ म्हटला की जसं हवं तर तसंच मिळालं. मी म्हटलं म्हणजे कसं? तर म्हटलं फार जबाबदारी नाही ना, एक बहीण आहे, लग्न झालंय, त्यामुळे ही छान राहील. तिच्याकडे मी डोळे मोठे करून पाहिलं, म्हणजे लक्षात आलं की आपलं काहीतरी चूक झाली. तो म्हटला म्हणजे मला असं नाही म्हणायचं की माणसं नको आहेत, पण माझी ताई नोकरी करते ना, तर तिला तिची नोकरी चांगली करता येईल, त्यात अडथळा येणार नाही. आपण बघा असा विचार करतो, पण अशाच वेळेला सासूनं जर सुनेला समजून घेतलं की ती नवीन आहे आपल्या घरामध्ये, आपल्याला सुद्धा या घरामध्ये येऊन 5-25 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा आपण आजही अडखळतो. ही तर इतकी नवीन आहे, तर हिच्याकरता मला किती सांभाळावं लागेल तिला. हा जर विचार झाला तर आपोआपच त्याच्या मागे दोघींचं एकमेकींचं अंडरस्टँडिंग येणार आहे. त्यांचं झालं तर दिराचं, जावेचं, नंदेचं, सगळ्यांचं होणार आहे. पण हा विचार दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो का, होऊ शकतो का? मुळामध्ये आपल्याकरता ते महत्वाचे आहेत याबद्दल आपण चर्चा करतो का? आपण म्हणतो की नाही जबाबदारी फार नको, पण अशा वेळेला मानसिक आधार फार महत्वाचा असतो, भावनिक आधार खूप महत्वाचा असतो, मिळून जाणं खूप महत्वाचं असतं. अनेक चांगले प्रसंग येतात, अनेक वाईट प्रसंग येतात. अशा वेळेला आपली माणसं आपल्यासोबत उभं राहणं हे फार महत्वाचं असतं. आता आपण बघतो की लोक एकटी राहतात आणि एकटी राहून ती शेवटी त्यांचा शेवटी एकट्यामध्ये होतो. त्यामुळे हे सगळं एकत्रित असणं किती महत्वाचं आहे याचा विचार सुद्धा होणं फार महत्वाचं आहे. मी हे नाही म्हणत की आलेली मुलं आहेत तर त्यांना हे सगळं आत्ताच लगेच सांगा, पण त्यांची ही समज हळूहळू आपण वाढवू शकतो की नाही, त्यावर चर्चा करू शकतो की नाही. इथं असलेल्या समुपदेशकाचं जे काम आहे ते काम त्यांना शिकवणं नाहीच आहे, त्यांना ऐकून घेणं आहे आणि त्यांना ऐकून घेऊन त्यांच्या आयुष्याला उत्तम दिशा देणं आहे. बघ, तू म्हणतोस एकटं राहायचंय म्हणून, पण जर मिळून असलात तुम्ही आणि दोघांनी समजुतीने जर लग्न केलं आधी, तर मग काय काय होऊ शकतं? मग हे बरं वाटतं का? अशा दिशेनं ती गाडी न्यायची आहे. आपण काम केवळ कॅटलिस्ट म्हणूनच करायचं आहे, आपण शिकवायचंच नाही, आपण चर्चा करायचीच नाही, चर्चा त्या दोघांना करू द्यायची आहे. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की इथं तरुणांना शिकवायचं नाहीये, तर त्यांना मनापासून त्यांना ऐकायचं आहे. आयुष्यभर एकत्र राहणारे, निर्णय घेणारे युवक युवती जेव्हा इथं बसून आपल्या स्वप्नांविषयी, मनामध्ये असलेल्या भीतीविषयी, अपेक्षांच्या विषयी आणि भविष्यांच्या विषयी जेव्हा मनमोकळेपणाने संवाद करतील, तेव्हा मला सांगा तुम्ही, ते लग्न एक यशस्वी लग्न म्हणून नक्कीच गणलं जाईल. त्या दिशेने आपण नक्कीच जाऊ शकू. त्यामुळे हे जे केंद्र आहे, हे केंद्र विवाहापूर्वी नात्यांची जमीन सुपीक करणारी केंद्र आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये विश्वास, समज आणि परस्पर आदराची बीजं आपण रोवू शकू. आणि म्हणून तेरे मेरे सपने हे विवाहापूर्वी संवादातून नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी निर्माण केलेलं एक अत्यंत संवेदनशील असं व्यासपीठ आहे. लग्न म्हणजे 2 आयुष्य आणि 2 विचारांचा संगम आहे. जिथे संगम आहे तिथं मतभेद पण असू शकतात. त्या मतभेदांना समजून घेण्याकरता आणि त्याचं निराकरण सुद्धा करण्याकरता हे केंद्र नक्कीच उपयोगाला येईल. जसं जसं केंद्र पुढे जाईल तसं तसं ही समज वाढत जाईल. इथं ना वर्गखोली आहे, ना न्यायालय आहे, तर हे केवळ आणि केवळ संवादाचं व्यासपीठ आहे. इथं तरुण तरुणी येतील आणि चर्चा करतील आपल्या कुटुंबाच्या अपेक्षांविषयी, आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनाच्या समतोलाविषयी आणि तसंच मतभेद मिटवण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सुद्धा ते चर्चा करतील. जसं मी आधी म्हटलं की मोबाईल खरेदी करण्यापूर्वी सुद्धा आपण त्याचे वैशिष्ट्य बघतो, गाडी घेण्यापूर्वी आपण त्याची टेस्ट ड्राईव्ह करतो. मग संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याकरता थोडंसं संवादाकरता वेळ देणं महत्त्वाचं नाही का बरं? आणि म्हणून मला असं वाटतं की विवाह हा प्रेमानं व्हावा, पण त्यासोबतच विवाह हा समंजसपणानं पण व्हावा. नातं केवळ भावनांनी नाही, तर नातं समज आणि जबाबदारीने टिकावं. आणि लग्न हे केवळ समारंभ न राहता समान भागीदारीचा प्रवास पण व्हावा.
असा आपला सगळ्यांचा अनुभव हे नक्की सांगतो आहे की कित्येक वेळेला दुर्दैवानं जर विवाह तुटले तर ते एकमेकांच्या वैरामुळे नाही तुटत, तर ते संवादाच्या अभावामुळे तुटतात. सुरुवातीलाच अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचं बद्दल जर मनमोकळेपणाने जर चर्चा झाली तर पुढील आयुष्य अधिक संतुलित होतं आणि आनंदी होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे इथं या संवाद केंद्रामध्ये जी माणसं असतील त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही या सगळ्यांचे मार्गदर्शक तर आहातच, पण तुम्ही कधी कधी त्यांचे संयमी श्रोते पण व्हाल. त्यासोबत कधी कधी तुम्ही खरे त्यांचे मित्र पण व्हाल, जे योग्यपणे सल्ला देतील आणि त्यांचं ऐकून घेतील. आणि हाच मला असं वाटतं की समुपदेशकाचा सगळ्यात मोठा गुण पण आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ज्ञान प्रबोधिनीचं केवळ हे एक केंद्र नाही राहणार, तर ज्या ज्या ठिकाणी ज्ञान प्रबोधिनी काम करते आहे, ज्या ज्या ठिकाणी संवादिनी आहे, त्या सगळ्या ठिकाणी केवळ संवादिनी नाही, आपले अन्य पण उपक्रम आहेत, पण हे सगळे उपक्रम कुटुंबाशीच निगडित आहेत. त्यामुळे अशा सगळ्या ठिकाणी हे केंद्र विवाहाविषयी एक नवीन विचारधारा निर्माण करते, जिथं लग्न हे केवळ परंपरा न राहता समज, संवाद आणि समानतेवर आधारित एक सुदृढ सहजीवनाचा पाया बनेल. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की भविष्यात जेव्हा एखादं तरुण जोडपं अभिमानानं म्हणेल की आमचं नातं खऱ्या अर्थानं तेरे मेरे सपनेसारखं आहे, की तू आणि मी मिळून एक स्वप्न बघितलं, पण त्या स्वप्नाला साकार करण्याकरता आम्ही समंजसपणाची, आम्ही उत्तमपणे पुढे जाण्याची आम्ही जोर दिली आणि खऱ्या अर्थानं तेरे मेरे सपने आपण साकार केलं आहे. तर म्हणून या जेव्हा जेव्हा ही मुलं असं म्हणतील, तुम्ही सांगितलं 2 मुलांचं उदाहरण, मला फार आनंद झाला, तेव्हा या नात्यामागे या उपक्रमाची विचारधारा, या केंद्राचं कार्य आणि आपल्या सगळ्यांचं योगदान अतिशय स्पष्टपणे दिसून येईल. मला एकच सांगायचं आहे की भारतीय कुटुंब पद्धती हा सगळ्या जगाचा उत्सुकतेचा विषय आहे. ही कुटुंब पद्धती उत्तम टिकली पाहिजे, विवाह संस्था पण उत्तमपणे टिकली पाहिजे. त्या विवाह संस्थेमध्ये ते बोजा न होता आनंदाने ते पुढे गेले पाहिजे. हे सगळं करण्याकरता आपली जबाबदारी खूप मोठी आहे आणि ही जबाबदारी आपण सगळे मिळून पार पाडूयात एवढंच सांगते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. खूप खूप धन्यवाद.